ज्येष्ठ मराठी अभिनेत्याला काम मिळेना, खोली विकण्यासाठी ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची खंत, उतारवयात ओढवलं आर्थिक संकट, माहीमकर काका म्हणाले. मराठी सिनेविश्वातील अनेक कलाकार सध्या कामाच्या शोधात फिरत असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक कलाकारांकडे कामं नाहीत, यामुळे खर्चाला पैसे पुरत नाहीत. परिणामी उतारवयात या कलावंतांना अत्यंत बिकट परिस्थितीचा सामना करावा लागतो. काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ मराठी अभिनेते मनमोहन माहीमकर यांनी काम मिळत नसल्याची तक्रार बिग बॉस मराठी फेम प्रसिद्ध मराठी इन्फ्लुएन्सर कोकण हार्टेड गर्लकडे केली होती. एवढंच नव्हे तर काम मिळत नसल्याने इच्छामरण यावं अशी मागणीही त्यांनी केली होती. त्यानंतर मनमोहन माहीमकर यांना अनेक लोकांनी मदतीचा हात पुढे केला होता. पण आता पुन्हा एकदा त्यांच्यावर संकट ओढवलं असून एका यूट्यूब वाहिनीशी संवाद साधताना त्यांनी आपली खंत व्यक्त केली आहे. मनमोहन माहीमकर म्हणतात, मी अविवाहित ज्येष्ठ कलावंत आहे. मी आज जवळपास 34 ते 35 वर्षे मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करतोय. ही पोरगी कुणाची हा माझा पहिला चित्रपट होता. मी जवळपास 25 ते 30 मराठी चित्रपटांमध्ये काम केले. याशिवाय काही हिंदी मालिकांमध्ये काम केले. पण आता परिस्थिती बदललीये. मला आता 3 ते 4 वर्षे कुठेही काम मिळत नाहीये, काही उत्पन्न नाही. मला सरकार महिन्याला फक्त 5,000 देतं. मला 4 भाऊ 3 बहिणी आहेत. वडिलांनी घेतलेल्या जागी आम्ही राहत होतो. पण आता आधीसारखं नाहीये. मिळालेल्या माहितीनुसार माहीमकर काका गिरगाव येथील सदाशिव लेन परिसरात राहतात. सध्या तिथे पुनर्विकासाचं काम सुरू असल्याने माहीमकर भाड्याच्या घरात राहतात. नवीन घराचा ताबा 2 वर्षांनी मिळणार आहे. पण थोरला भाऊ आणि वहिनी माझ्यावर खोली विकण्यासाठी दबाव टाकत आहेत. विकासकाने खोलीचं भाडं फक्त आम्हालाच दिल्याने सध्या भाड्याच्या घरात राहण्यासाठी पैसेही नाहीत. महिन्याचं 13,000 भाडं भरण्यासाठी एफडी मोडावी लागली. सरकारकडून 5,000 पेन्शन म्हणून मिळतात. पण जेवण आणि औषधांसाठी 12 ते 15,000पेक्षा जास्त खर्च येतो असंही त्यांनी सांगितलं. याशिवाय अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाकडून मिळणारी पेन्शन सुद्धा आता बंद झाल्यामुळे मनमोहन माहीमकर आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यांनी शासनाकडे मदतीचा हात मागितला आहे. दरम्यान मनमोहन माहीमकर यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी ही पोरगी कुणाची चित्रपटात निर्मिती सावंत यांच्या भावाची भूमिका साकारली होती. याशिवाय नटसम्राट, छत्रपती ताराराणी, नाना मामा, गोलमाल, जत्रा, भिकारी, यंदा कर्तव्य आहे, वंटास यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्याबरोबरच अनेक मराठी हिंदी मालिकांमध्येही ते झळकले होते.